धक्कादायक बातमी वसईमधून। वसई रेल्वे प्लॅटफॉर्म जवळचा गटारावरचा स्लॅब अचानक तुटला, त्यामुळे जवळपास 15 प्रवासी जखमी झालेत। ऐन गर्दीच्या वेळी सकाळी बरेच प्रवासी या गटारावरच्या स्लॅबमध्ये उभे होते। त्यातच आज पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्यानं जास्तच गर्दी होती। त्या ठिकाणी उभ्या असलेल्या अनेकांना या रस्त्याखाली गटार असल्याचंही माहिती नव्हतं, पण हा रस्ता अचानक तुटला आणि त्यावरचे सगळे प्रवासी गटारात पडले। वसईच्या रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या जवळ ही घटना घडली। ही दृश्य आपण बघू शकतो। गटारावरचा स्लॅब अचानक कोसळलेला आहे आणि स्लॅबवरती जे प्रवासी उभे होते ते अक्षरशः गटारात पडलेले आहे। वसईची घटना आहे, रेल्वे प्लॅटफॉर्म जवळचा स्लॅब कोसळला आहे। ही दृश्य आहेत वसईतली। कशा तऱ्हेने आपण बघतोय की तो स्लॅब तुटला आणि प्रवासी जे उभे होते ते देखील गटारात पडले। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रवीण नलावडे आपल्याबरोबर आहेत। प्रवीण, आपण बघतोय हा जो स्लॅब कोसळलेला आहे, हा गटारावरचा स्लॅब अचानक कोसळल्याचं बोललं जात होतं, मात्र या आधी देखील लक्षात आलं होतं की असायला हवं होतं की कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि एकूणच त्यामुळे आपण बघतोय की रेल्वे प्रवाशांना अतिशय त्रास झालेला आहे। सकाळची घटना आहे। लोक कामावर जात होते आणि जे ट्रेन आज उशिरा होत्या त्यामुळे 1-2 ट्रेन कॅन्सल झाल्या। त्याच्यात खूप अनेक प्रवासी या स्लॅबवर उभे होते आणि त्याचा लोड वाढला। प्रवाशांचा लोड जरी वाढला तरी हा संपूर्ण निकृष्ट दर्जाचा होता। त्याला आतून कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नव्हता। मुख्य नाला होता, त्याला आतमध्ये जॉईंट देखील बांधला नव्हता, त्यामुळे प्रवासी पडले। या 2-3 महिला देखील आहेत, परंतु सुदैवाने कुठली मोठी हानी आज घडलेली नाही। अनेक लोकांना किरकोळ जखमी झाली असले तरी इतर देखील रेल्वेला कनेक्टेड प्लॅटफॉर्मला आले, ते देखील दुरुस्त करण्याची मागणी आता समोर होऊ लागली। मृदुला, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। प्रवीण नलावडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। दृश्य आपण बघू शकतो कशा तऱ्हेने हा स्लॅब कोसळला आणि प्रवासी त्या गटारात पडले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।